केला शृंगार आज घातलया नखरेवाली कुठे निघाली घालून साडी मोरनीशी चाल गुलाबी दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ। हां कसा वाटला मग प्रिव्ह्यू? मस्त वाटला ना? चल चल लाईक कर बघ, लाईक कर, एक लाईक कर आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नको। तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या परत एकदा यूट्यूब चॅनलला। तर आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त गुलाबी साडी आणि लाली लाल लाल हा कॅमेरा ट्रेंड मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। म्हणजे कॅमेरा जो असतो ते कॅमेरा आपण ओपन केल्यानंतर मोबाईलचा DSLR नाही बोलताय मी, ठीक आहे, मोबाईलचा कॅमेरा आपण ओपन केल्यानंतर जशा प्रकारचा इंटरफेस येतो तशाच प्रकारचा मी एक नवीन ट्रेंड तुमच्यासाठी आणलाय जो आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवरती बघितला नसेल। ओके, तर चला आपण जराही वेळ न घालवता या आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आणि आज आपण जो ॲप यूज केलाय त्याचं नाव आहे अलाइट मोशन, सर्वांना दिसतच आहे। ओके, तर तो अलाइट मोशन इथे लिहून आहे म्हणजे तो अलाइट मोशन आहे असं आपण ग्राह्य पकडून घेऊ। तर तुम्हाला हा जर अलाइट मोशन पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो मी तुम्हाला अवेलेबल करून दिलाय। तर तुम्हाला जायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती आणि तिथून तुम्हाला तो अलाइट मोशन इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। ओके, आणि आपण जे काही यूज करण्यासाठी आपल्याला ज्या प्रीसेट लागणार आहे त्या प्रीसेटची म्हणजे बीटमार्कची आणि शेक इफेक्टची या दोन लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केल्या आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून ते घेऊन घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण व्हिडिओ एडिटिंगकडे वळूया। तर तुम्हाला सिम्पली हा जो आपला गुलाबी साडीवाला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे आपण त्याला CC प्रोजेक्ट म्हणू, कारण याच्यामध्ये आपण खूप सारे प्रोजेक्ट तुम्हाला क्रिएट करून दिलेले आहे। अशा प्रकारे हा एक प्रोजेक्ट झाला आणि हे तुम्हाला एडिट करायचं आहे। कसं करायचं मी सांगतो, जे जुने एडिटर आहे त्यांना तर माहीतच आहे, नवीनवाल्यांना मी सांगून देईल। ओके, आणि हा एक कॅमेरा आपण थीम दिलेला आहे कॅमेऱ्याचा, तर तो तुम्हाला कॅमेऱ्याचा थीम पण थोडाफार एडिट करायचा आहे। तर कसं करायचं काय करायचं मी हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करून टाकूया। सगळ्यात पहिले तुम्ही हे इम्पोर्ट करून घ्या आणि मी जे फोटो यूज केले आहेत ते जर फोटो तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता। ओके, तर टेलिग्रामला जॉईन करायला विसरू नका। स्क्रीनशॉट तुम्हाला दिसत होता किंवा तुम्ही जाऊन आता टेलिग्रामला सर्च करू शकता HM क्रिएशन YT, तिथून तुम्ही जॉईन करू शकता किंवा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवरून प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जाऊन टेलिग्रामला HM क्रिएशन YT हे आपलं चॅनल जॉईन करून टाका, तिथून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे येऊ शकता। तर जो काय आपण साऊंड दिला आहे त्या साऊंडला तुम्हाला काहीच छेडछाड करायची नाही आहे, कारण कॅमेऱ्याचा जो क्लिकवाला साऊंड आहे तो पण मी तुम्हाला एडिट करून दिला आहे, म्हणजे इथे ॲड केला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याला काहीच छेडछाड करायची नाही आहे। ओके, तर सिम्पली आपण पहिले स्टार्टिंगला येऊन जाऊ आणि प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊ। मीडियामध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि जी काही आपली इमेज असेल ती इमेज आपल्याला सिम्पली स्टार्टिंगला एक इमेज इन्सर्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। ओके, त्यानंतर अशा प्रकारे समोरपर्यंत आपण लांबवून घेऊ। त्या इमेजला आपण लांबवलं, आता येतील ग्रुप लेअर। तर एक मी तुम्हाला ग्रुप लेअर एडिट करून दाखवेल, सेम ॲज तुम्हाला तीच स्टेप फॉलो करायची आहे आणि तुम्हाला ग्रुप लेअर एडिट करायचं आहे। ओके, तर आपण पहिल्यावाल्या ग्रुपवरती क्लिक करू, त्याच्यानंतर खाली एडिट ग्रुप हा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके, त्यानंतर इथे ग्रीन कलरची जी काही HM क्रिएशन YT वाली तुम्हाला लेअर दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर कलर अँड फिलमध्ये यायचं। इथे जे काही आपल्या इमेजचं नाव दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्या ग्रीन कलरवाल्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्या प्लसवरती क्लिक करायचं आहे वरती। ओके, त्यानंतर इथून या ऑप्शनचा यूज करून बॅक यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे। तिथे आल्यानंतर आपला जो काही इमेज आपण इथे ॲड केला आहे त्याचा आपल्याला साईज थोडाफार कमी करून घ्यायचं आहे, तुम्हाला वाटते तेवढं तुम्ही ठेवू शकता, नॉट अ प्रॉब्लेम। ओके, अशा प्रकारे काहीसं त्या इमेजला इथे सेट करून घ्यायचं आहे। ओके, आणि जो वरती आपला गुलाबी साडीवाला हा जो दिसते त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला बॅक यायचं आहे। ओके, बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला अशा प्रकारचा काहीसा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळून जाईल। आणि काही जर प्रोजेक्ट वगैरे कट जर झाले तुम्हाला एडिट करताना तर सिम्पली जिथून कट होईल तिची तुम्हाला अशा प्रकारे काहीसा क्लिक करून घ्यायचं। आता समजून घेऊ आपण, अशा प्रकारे काहीसा कट झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोजेक्टवरती, समोर यायचं, इथे जो टाईमलाईनचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला अशा प्रकारे काहीसा लांबवून घ्यायचं आहे। ओके, हे तर तुम्हाला स्टेप करता येते सर्वांना। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, आता आपला याचा ड्युरेशन जो आहे तो चेंज होऊन जाईल जेव्हा तुमचा कट होईल तेव्हा। त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचं, इथे एक ॲनिमेशन की देऊन द्यायचं आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे काहीसं वरती घेऊन जायचं आहे। ओके, इथपर्यंत आपण त्याला घेऊन जाऊ आणि सेट करून ठेवून देऊ।
अशा प्रकारे काहीसं तुम्हाला इथे सेट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर याला जे काही इफेक्ट वगैरे द्यायचे आहेत ते सर्व मी इफेक्ट इथे ऑलरेडी प्रोव्हाइड केले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप लेअर एडिट करायचं आहे. त्याच्यानंतर समोर यायचं आहे, समोरच्या बीटवरती येऊन परत प्लसवरती क्लिक करायचं आणि परत जो काही इमेज असेल तो इमेज आपल्याला गुलाबी साडीवाला, हा एक गुलाबी साडीचा मी तुम्हाला इमेज दिला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा एडिट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या फोटोवरती किंवा तुमच्या मैत्रिणीच्या फोटोवरती किंवा तुमची सेटिंग असेल आणि नशीबवान असाल आणि सेटिंग असेल आणि तुम्ही जर गर्लफ्रेंडच्या फोटोवरती जर बनवत असाल तर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे काहीसा फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्यांचा गुलाबी साडीवाला. ओके, त्याच्यानंतर समोरचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. आता येतो आपला कॅमेरा अँगल. ओके, या कॅमेरा अँगलवरती आपल्याला इथे एक फोटो ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी आपण सिम्पली प्लसवरती क्लिक करू आणि मीडियामध्ये येऊ. तुमचा जो काही फोटो असेल त्या फोटोला आपल्याला सिम्पली अशा प्रकारे काहीसं ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याची जी काही लेअर असेल ती समोरची एक बीट सोडून द्यायचं आणि समोर येऊन जायचं. ओके, त्या बीटचा मिनिंग काय आहे यावाल्या बीटचा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या लेअरवरती क्लिक करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे काहीसं जे आपल्या 2 लेअर आहेत त्याच्या खाली आपल्याला बरोबर व्यवस्थित सेट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला, ही जी आपण इमेज ॲड केली आहे त्या इमेजच्या जास्तच जर तुम्हाला ऑपिसिटी दिसत असेल तर तुम्ही त्याची इमेजवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीमध्ये जाऊन त्याची ऑपिसिटी पण तुम्ही कमी करू शकता. ओके, अशा प्रकारे काहीसे तुम्ही ऑपिसिटी कमी करू शकता, पण जास्त कमी करू नका कारण तो दिसला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, समोरच्या बीटवरती यायचं. जो काही वरचा आपला कर्सल दिसत आहे, आता तुम्ही इमेज ॲड केले तर असं नाही आहे का तो कॅमेऱ्याचा जो काही फोकसवाला कर्सल आहे तो बरोबर येऊन जाईल. तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन जिथे तुमच्या मॉडेलचा चेहरा येतो तिथे तुम्हाला याला अशा प्रकारे काहीसं सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर आपण अशा प्रकारे काहीसा हा जो कर्सल आहे कॅमेरा फोकसवाला तर त्या कर्सलला अशा प्रकारे इथे सेट करून घेऊया. ओके, सेट केल्यानंतर आता जिथे आपली बीट दिसते त्या बीटवरती यायचं, त्याचे 2 पार्ट करायचे. 2 पार्ट केल्यानंतर जो काही वरचा पार्ट जातो त्या वरच्या पार्टला आपण सिम्पली जाऊ, त्या पार्टवरती जायचं आहे. अशा प्रकारे समोर येऊन त्याला इथून कट करून घ्यायचा आहे त्याचा मागचा पार्ट. ओके, तुम्ही जर इथे कॅमेऱ्यावरती तुम्ही इथे बघा, लक्ष देऊन बघा, इथे टॅब होतो आणि इथून फोटो निघतो. हा बघा, अशा प्रकारे टॅब होतो आणि इथून फोटो निघल्याचा आपल्याला बघायला मिळून जाते. ओके, त्यामुळे आपल्याला त्याला इथे कट करायचा आहे. परत तो अशा प्रकारे येऊन जाईल. त्याच्यानंतर समोर पण आपल्याला 2 इमेज ॲड करून त्यांना पण इफेक्ट द्यायचा आहे. ओके, आपण अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घेऊ. समोरचा पार्ट कट, परत आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे अशा प्रकारे, म्हणजे गुलाबी साडीवाली आपल्याला इथे एक इमेज ॲड करायची आहे. मी तुम्हाला दिली आहे गुलाबी साडीवाली इमेज, तर तुम्ही ती इमेज ॲड करू शकता. अशा प्रकारे काहीसं तुम्हाला करायचं आहे आणि समोर येऊन कॅमेऱ्याचा ग्रुप सेम ॲज मी आत्ता ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे तुम्हाला कॅमेऱ्याचा पण ग्रुप ॲड करायचं आहे. ओके, तर त्यानंतर आपल्याला या इमेजला शेक इफेक्ट प्रोव्हाइड करायचा आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जायचं. आपण इथून बॅक घेऊन घेऊ. बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊ. पहिलावाला जो काही शेक इफेक्ट असेल तो सिम्पली आपल्याला इथून अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर परत आपण बॅक जाऊ, परत आपल्या गुलाबी साडीवाल्या प्रोजेक्टमध्ये जाऊ आणि पहिलावाला जो काही इमेज असेल त्यावाल्या इमेजला आपल्याला तो शेक इफेक्ट प्रोव्हाइड करून घ्यायचा आहे. ओके, तो शेक इफेक्ट प्रोव्हाइड केल्यानंतर परत आपल्याला इथे समोर येऊ. आपलं थोडंसं इथे एडिटिंग राहून गेली आहे, तर आपल्याला परत इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक इमेज ॲड करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जो इमेज वाटते तो इमेज तुम्ही ॲड करू शकता. तो इमेज ॲड केल्यानंतर समोर यायचं आहे, त्याची काहीशी अशा प्रकारे स्ट्रेंथ वाढवून घ्यायचं आहे आणि ज्या आपल्या ग्रुप लेअर आहेत त्या ग्रुप लेअरच्या खाली आपल्याला त्या इमेजला सेट करून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे काहीसा आपण त्याला सेट केला आहे. तर तुम्ही बघू शकता ते काहीशी अशा प्रकारची लेअर दिसून जाईल. त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करायचं, इथे इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्ट या बटनावरती क्लिक करायचं. वरती सर्च बॉक्सला यायचं आहे, सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स हा आपल्याला इफेक्ट सर्च करायचा आहे. ठीक आहे, तो वरतीच येऊन जाईल. त्याच्यानंतर त्याच्या स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं आहे आणि त्या इफेक्टवरती आपण क्लिक करून घेऊ. त्यानंतर त्याचा जो काही सॅच्युरेशन असतो तो आपल्याला अशा प्रकारे कमी करून टाकायचा आहे, -100. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे त्याच्या ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीमध्ये आणि याची ऑपिसिटी आपल्याला 50 पर्यंत काहीशी घेऊन यायची आहे. ओके, अशा प्रकारे 45-50 आपण ठेवू शकतो. ठीक आहे, आपण ठेवून घेऊ इथे, एवढी 56 राहिली तरी होऊन जाईल तुम्हाला. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता आपण एक इफेक्ट दिलाय तर तो एकाच जागी इफेक्ट शेक इफेक्ट जो आहे तो पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली बॅक येऊन जाऊ, परत शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जाऊ आणि आपण ज्या काही गुलाबी साडीवाले इमेजेस ॲड केले आहे त्यांचा हा इफेक्ट आपण इथून कॉपी करून घेऊ. कॉपी केल्यानंतर परत आपल्या आत्ताच्या प्रोजेक्टमध्ये येऊ. त्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर समोर आपण जाऊ आणि समोर गेल्यानंतर थोडासा मोबाईल लॅग होत आहे कारण आज मी याला थोडंसं सिस्टम बरोबर याचा चेक नाही केला आहे आणि एडिटिंगला सुरुवात केली आहे त्यामुळे. ओके, आपण थोडंसं समोर येऊन जाऊ. समोर आल्यानंतर हा जो इमेज दिसते या साईजच्या इमेजवरती आपल्याला हा इफेक्ट अशा प्रकारे काहीसं पेस्ट करायचा आहे. ओके, बघू शकता खास इफेक्ट आपण इथे प्रोव्हाइड केला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत समोर यायचं आणि या पण इमेजला तुम्हाला इफेक्ट
पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर परत आपल्याला समोर यायचं. आता इथे कॅमेरा लेअर आपल्याला बघायला मिळून जाईल. तर कॅमेरा लेअरवरती आपल्याला काहीच करायचं नाही आहे आणि समोर येऊन यावाल्या इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आणि परत यावाल्या पण इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर समोर तुम्हाला मी कॅमेरा लेअर ॲड कशी करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर ते ॲड करा, तुमचा लोगो वगैरे ॲड करा आणि त्यानंतर या व्हिडिओला एक्सपोर्ट करायला सुरुवात करून टाका. ओके, तर एक्सपोर्ट झाल्यानंतर मग तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे अपलोड केले तर मला टॅग करायला किंवा कोलॅब करायला किंवा मेन्शन करायला विसरू नका. तर चला, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एडिटर मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.